नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्या व्यक्तींची जन्मतारीख 6, 15, 24 आहे, अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दल माहिती जाणून घेऊया. 6 नंबर हा जो आहे, हा शुक्र या ग्रहाच्या अंमलाखाली येतो. आणि शुक्र म्हणजे प्रेम, लक्झरीपणा. या अंकाच्या ज्या व्यक्ती असतात, त्या दिसायला सुंदर असतात, आकर्षक असतात, डोळ्यांचे पाणीदार असतात, केस थोडे किंचित कुरळे असतात, दातांची ठेवण चांगली असते, चेहरा गोलसर, गाल थोडेसे फुगलेले, ते एकंदर आकर्षक व्यक्तिमत्व असतं. या व्यक्ती खाण्यापिण्याच्या शौकीन असतात. त्यांना बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या ब्रँडेड लागतात. कपडे ब्रँडेड, शूज ब्रँडेड, सेंट वगैरे वापरण्याची आवड असते. खायचं जर असेल तर चांगल्या हॉटेलमध्ये जाणार, कुठे पण असं टपरीवर जाऊन खाणार नाही. प्रवास देखील जो असतो तिथे पण त्यांना लक्झरीपणा लागतं. म्हणजे जीवनाचा एक आस्वाद घेण्याकडे यांचा कल असतो. शैक्षणिक बाबतीत देखील कला क्षेत्रासंदर्भात असेल, आर्ट्स असेल, ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, इंटिरियर डेकोरेशन आहे, फॅशन डिझायनिंग आहे, स्त्रियांसाठी खास करून ब्युटी पार्लर्स आहेत, याच्या संदर्भातल्या यांना शिकायला फार आवडतं. नोकरी व्यवसायामध्ये देखील यांना जे जॉब असतात ते थोडेसे रिलॅक्स मधले असतात. त्यांना सुख सवलती नोकरीमध्ये चांगल्या सुख सवलती मिळतात. अशा स्त्रियांना नटण्या ओरडण्याची आवड असते. मेहंदी काढायची, ब्युटी पार्लरमध्ये जायचं, चांगले चांगले कपडे वापरायचे आणि दिवसातून 2 वेळा तरी कमीत कमी ड्रेस चेंज करतात. पार्लरमध्ये जातील, केस कटिंग करतील. या ज्या स्त्रिया असतात ना, ज्यांचा शुक्र चांगला असतो, प्रॉमिनंट असतो पत्रिकेमध्ये, त्यांच्या भुवया असतात ना, या नेहमी कोरलेल्या असतात. त्यांना चित्रपट, संगीत, नाट्य, नृत्य, कला इत्यादी विषयांची फार आवड असते. असं एक थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट असा होतो, त्यांचं लाईफ जे असतं, त्यांचं जे राहणीमान असतं हे लक्झरीमध्ये असतं. त्यामुळे होतं काय, जर यांचं जर खर्चाचं प्रमाण आणि उत्पन्न यांचा जर ताळमेळ नाही बसला, तर सवय तर असते चांगलं चांगलं खायचं, चांगले चांगले कपडे घालायचे, चांगल्या गाडीतनं फिरायचं, आणि मग ते खर्चाचा बॅलन्स होत नाही यांचा. मग कर्जबाजारीपणा येतो. पुरुषांमध्ये देखील मग हे संपूर्ण शौक पूर्ण करण्याच्या याच्यामध्ये कर्जबाजारीपणा, मग व्यसनाधीनता वाढते. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ व्यवस्थित बसवून त्याप्रमाणेच काय खर्च असतील किंवा आपले छंद असतील ते जोपासायचे असतात. खूप रसिक असा हा अंक आहे. ह्या व्यक्तीने भाग्योदय करता शक्यतो कुलदेवतेची आराधना किंवा माता महालक्ष्मीची आराधना करावी. शुक्रवारी देवीला बर्फी, एक डाळिंब, एखादं फूल हे अर्पण करावं, जेणेकरून जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांतता मिळायला मदत होते. माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.